Audio Jungle. पुसद येथील भाजपची अधिकृत प्रवक्ता नाझिया इलाही खान यांची अटकेची मागणी. पुसद सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे पुसद शहरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसेच हजरत आयशा रजी अल्लाह ताला यांच्या संदर्भात कथितरित्या अवमानकारक व धार्मिक भावना दुखवणारी वक्तव्य करणाऱ्या भाजपचे अधिकृत प्रवक्ता नाझिया इलाही खान यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी पुसद मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आज पुसद शहर पोलीस स्टेशनचे शिवानंद वानखेडे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिया सिंग या पॉडकास्टवर तसेच इंस्टाग्राम प्रसारित झालेल्या मुलाखतीत भाजपची अधिकृत प्रवक्ता नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हजरत आयशा रहमतुल्लाही अलैहा यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद व धार्मिक भावना दुखवणारी विधाने केली असल्याचा आरोप आहे. निवेदनानुसार संबंधित व्हिडिओमधील कथित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला असून समाजाच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने समाजामध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाने निवेदनाद्वारे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यतिरिक्त भारतीय न्याय संहितेतील तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील लागू असलेल्या सर्व संबंधित कलमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचे समाजात तेढ निर्माण करणारे व धार्मिक भावना दुखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होऊ नयेत यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संबंधित व्हिडिओ हटविण्याची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील नागरिकांनी सह्या करून या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये सय्यद इश्तियाक, सय्यद झहिरुद्दीन, फिरोज खान, नवाज अली, अब्दुल सिद्दीक, सय्यद समीर, फैजान अहमद, मोहम्मद सिद्दीक, सय्यद समीर, सय्यद हाशिर, हसनैन खान, शेख जुबैर, सय्यद रहबर, शाहरुख खान, शेख सद्दाम, अब्दुल अतीक, मोहम्मद अशफाक, सय्यद शोएब, आकिब रिझवी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. पुसद मुस्लिम समाजाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. विदर्भाला आता न्यूज चॅनल 24 पुसद. नाज़िया इलाही जो हुजूर के शान में हमेशा गुस्ताखी कर रही, मुस्लिम समाज को हमेशा टारगेट करना चाहती, माहौल ख़राब करना चाहती और वो सरकार भी उसका साथ देती. इसलिए आज तमाम पुसद के मुसलमान नौजवान सभी तंजीम सभी जमात मिलकर एक पुलिस स्टेशन में एक उसके खिलाफ तकरार दी गई और हम सब ये चाहते हैं कि वो नाज़िया इलाही पे गुनाह नोंद हो. उसको हर जगह महाराष्ट्र में, इंडिया में जहाँ जहाँ उन्हें ये अल्फाज बयान की उसके खिलाफ FIR दर्ज हो और उस पर कड़ी से कड़ी कार्रवाई हो. और सरकार से भी यही गुजारिश है कि भाई ऐसे हमेशा जो हुजूर के शान में गुस्ताखी करते इनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई करें ताकि कोई डबल से ये किसी भी धार्मिक का अपमान ना करें. इसलिए उसकी आज
तमाम लोगों की तरफ से पुलिस स्टेशन दूसरा शहर थानेदार वानखेड़े साहब को एक रिपोर्ट दी गई, जिसकी ओसी हमें मिल गई और वो शायद पूरी चौकसी करने के बाद उस पर गुना नोंद करेंगे। ऐसी साहब से हमने रिक्वेस्ट किए और साहब ने गुना दाखिल करने की आश्वासन दी।